नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? चला, वारंवार विचारलेल्या प्रश्नांच्या सिरीज मध्ये मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघा, वारंवार विचारलेल्या प्रश्नांची सिरीज आपण चालू केली, त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे 11. ज्यांनी आतापर्यंत 10 लेक्चर बघितले नसतील, व्हिडिओ बघितले नसतील, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. आणि हे आपले जे लेक्चर आहे ते टॉपिक वाईज आहे. आतापर्यंत आपण 10 टॉपिक बघितले, आजचा असणार आहे 11वा टॉपिक. टॉपिकचं नाव आहे घन आणि घनमूळ. तर घन आणि घनमूळ या टॉपिक वरती आतापर्यंत विचारलेले प्रश्न आपण बघणार आहोत. फक्त काय करायचं, तुम्ही लिंक शेअर करायची आणि लाईक करून घ्यायचं. आज आपण बघणार आहोत घन आणि घनमूळ. सगळ्यांनी लिंक शेअर केली, लाईक करून घेतलंय. चला मग सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न बघा, 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे? बघा, हा प्रश्न विचारलाय 5 वेळा. अमरावती 2013 ला, धुळे 2018 ला, अमरावती 2014 ला, सोलापूर 2018 ला आणि सोलापूर 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. वारंवार येतच राहतात. 4चा घन किती? 64. आणि 8चा वर्ग किती? 64. किती पट आहे? 1 पट. 4चा घन हा 8च्या वर्गाच्या किती पट आहे? तर 1 पट आहे. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. क्लिअर? समजलं सगळ्यांना? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता. पुढचा प्रश्न बघा, 3375 या संख्येचे घनमूळ किती? कोल्हापूर 2017 ला विचारलंय आणि वाशिम 2011 ला विचारलंय. 3375 चं घनमूळ. ऑप्शन बघा, 15, 25, 35 आणि 45. आता घनमूळ काढताना 3375 शेवटचा आकडा बघायचा. शेवटचा आकडा 5 आहे, म्हणजे याचा शेवटचा अंक 5 येणार. वर्गमूळ काढताना आपण शेवटचे 2 संख्या सोडत होतो, शेवटचे 2 अंक सोडत होतो. आता घनमूळ काढताना शेवटचे 3 अंक सोडायचे. 3 अंक सोडल्यानंतर जी राहिलेली संख्या यामधून कोणत्या संख्येचा घन वजा होतो? तर 1चाच. म्हणून ह्याचं घनमूळ किती येणार? 1. म्हणजेच या संपूर्ण संख्येचं घनमूळ किती असणार आहे? 15. 15चा घन 3375. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. कळलं घनमूळ काढायचं? पुढचं उदाहरण बघा, 7चा घन. ते म्हणाल सर एवढे सोपे प्रश्न येतात का? आलेले आहेत 4 ठिकाणी, 4 वेळेस आलेले आहेत. बघा, नंदुरबार 2014 ला आलाय, अमरावती 2014 ला आलाय, अमरावती 2015 ला आलाय आणि नंदुरबार 2012 ला सुद्धा आलेला प्रश्न आहे. 7चा घन किती? 7चा घन 7चा 3 वेळा गुणाकार, 7 गुणिले 7 गुणिले 7. 7चा घन किती? 343. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. 7चा घन 343. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. घनमूळ काढा. 5832 चं घनमूळ काढायचे. हा प्रश्न 4 वेळेस विचारलाय. नागपूर 2014 ला, नाशिक 2017 ला, नाशिक बॅट्समन 2017 लाच आणि नागपूर 2014 ला विचारलाय. नागपूर ग्रामीणला पण विचारलाय तोच आणि नागपूर शहरीला पण तोच प्रश्न विचारलाय 2014 लाच. घनमूळ काढायचं आत्ताच तुम्हाला सांगितलं. आता घनमूळ काढताना फक्त तुम्हाला एवढा एकाच गोष्टीचं लक्ष द्यायचंय. ती गोष्ट म्हणजे जर घनमूळ काढताना शेवटचा अंक 2 असेल तर त्याऐवजी आपण 8 घ्यायचा, 8 असेल तर 2 घ्यायचा. जर शेवटचा अंक 3 असेल तर त्याऐवजी 7 घ्यायचा, 7 असेल तर 3 घ्यायचा. बाकी हे 4 अंक सोडून बाकी जे पण अंक असेल तो जसाच्या तसा घ्यायचा. म्हणजे 1 असेल, 4 असेल, 6 असेल तर जसेच्या तसे अंक घ्यायचे. आता ह्याचा शेवटचा अंक 2 आहे, म्हणजे ह्याचा घनमूळातला शेवटचा अंक कन्फर्म 8 असणार. कन्फर्म. जसं आपण वर्गमूळ काढत होतो त्यामध्ये आपल्याला कन्फर्म नव्हतं. एक तर 2 असेल, 4 असेल तर शेवटचा अंक 4 येईल किंवा 6 येईल. शेवटचा अंक जर 6 असेल तर त्याचा शेवटचा वर्गमूळातला अंक 4 येईल किंवा 6 येईल. पण घनमूळामध्ये कन्फर्म आहे. हे 4 अंक सोडले का बाकीचे जे असतील ते घ्यायचे. जर 2 असेल तर त्याचा घनमूळातला शेवटचा अंक 8 असणार. जर 8 असता तर 2 घेतला असता.
जर 3 असेल तर 7 घेणार, 7 असेल तर 3. आता ह्याचा शेवटचा अंक 8 आणि 8 असणारा एकमेव पर्याय आहे इथं ऑप्शन नंबर सी, म्हणून हे असणार उत्तर. पण आपण घनमूळ काढताना काय करतो, शेवटचे 3 अंक सोडतो. शेवटचे 3 अंक सोडल्यानंतर राहिलेली संख्या ह्याच्यातून कोणत्या संख्येचा घन वजा होतो, 1 चाच घन वजा होतो. कारण 2 चा घन काय होणार, 8 होणार, तो वजा होणार नाही. म्हणून याचा घनमुळातला शेवटचा अंक काय असणार आहे, पहिला अंक 1, शेवटचा अंक 8, म्हणजे 18चं घन किती असणार, 5832. कळले हे सर्वांना, क्लिअर? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एका संख्येचा वर्ग आणि घन सारखाच येतो तर ती संख्या कोणती? बघा, SRPF 7 दौंड पोलीस 2009 ला विचारलाय आणि ठाणे शहर 2009 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. कोणती संख्या अशी आहे ज्याचा वर्ग आणि घन समान येतो, सारखाच येतो? तर अशी कोणती संख्या आहे, तर 1. 1 चा घन करा किंवा वर्ग करा, 1 चा कितवाही घात केला तरी उत्तर किती येतं, नेहमी 1च येतं. हाच प्रश्न अजून कशा प्रकारे विचारलाय बघा. बघा, सेम प्रश्न, फक्त विचारण्याची पद्धत बघा. अशी संख्या शोधा जिचे वर्गमूळ व घनमूळ समान असते. जिचे वर्गमूळ आणि घनमूळ समान असते, तर अशी संख्या कोणती? बघा, SRPF 3 जालनाला 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. ज्याचा वर्ग घन किंवा घनमूळ वर्गमूळ समान असतं अशी संख्या कोणती असणार, तर 1. 1 चं घनमूळ 1च, 1 चं वर्गमूळ सुद्धा 1च. बघा, सेम प्रश्न आहेत, फक्त विचारण्याची पद्धत. वर्ग आणि घन सारखाच असतो अशी संख्या कोणती, आणि जिचं वर्गमूळ घनमूळ समान असते अशी संख्या कोणती? तर प्रश्न असेच असतात, फक्त फिरवतात. फक्त आपल्याला प्रश्नामधला अर्थ कळला पाहिजे. क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे, त्या संख्येचा घन किती असेल? SRPF 1 पुणे 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 8, 64, 4 आणि 16. अशी संख्या कोणती जिचं घनमूळ 2 आहे, वर्गमूळ 2 आहे? वर्गमूळ 2 आहे अशी संख्या कोणती असणार? 4. कारण 4 चं वर्गमूळ काढलं तर 2 येतं, म्हणजे ती संख्या कोणती आहे? 4 आहे. आता त्या संख्येचा घन किती असेल? 4 चा घन किती? तर 4 चा घन 64. 4 चा वर्ग 16, 4 चा घन 64. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2. फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट 2 चाच घन करणार, 8 उत्तर चुकून जाईल. क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5 चा घन 125, तर 4 चा घन किती? 4 चा घन विचारलाय. SRPF 2 पुणे 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. 4 चा घन किती? आत्ताच आपण काढलं. 4 चा घन किती? 64. 4 चा 3 वेळा गुणाकार, 4 गुणिले 4 गुणिले 4 किती आलं? 64. अरे, असेच सोपे प्रश्न विचारले गेलेले आहेत, वारंवार येत आहेत. पुढचा प्रश्न, 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमूळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती? धुळे 2018 ला विचारलेला प्रश्न आहे आणि ह्या वर्षी सुद्धा आला होता हा प्रश्न. ऑप्शन बघा, 12, 16, 4 आणि 8. 64 चं वर्गमूळ आणि घनमूळ यांची बेरीज करायची, असा सरळ प्रश्न आहे. 64 चं वर्गमूळ 8 आणि 64 चं घनमूळ 4 यांची करायची बेरीज. किती आली बेरीज? 12. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. 64 चं वर्गमुळात, 64 चं वर्गमूळ 8, त्याच संख्येचं घनमूळ कोणत्या? 64 चंच. 64 चं घनमूळ किती? 4. ते मिळवल्यावर बेरीज किती येते? तर बेरीज येते 12. बघा, तुमच्यासाठी खास ही सिरीज चालू केलेली आहे. तुमच्यासाठीच आता मी प्रश्न देखील वाढवत आहे, त्यामुळे तुम्ही लाईक करायचे आणि लिंकला शेअर करायचे. पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे. क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 15 चा वर्ग वजा 6 चा घन बरोबर किती? नांदेड पोलीस 2017 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा, 9, 12,
8 आणि 10. 15चा वर्ग किती? 225. 6चा घन किती? 216. यांची वजाबाकी. 225 मधून 216 गेले, किती राहिले? 9. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. किती उत्तर येणार? 9. समजलं सगळ्यांना? क्लिअर? तर अशाच प्रकारे घन आणि घनमूळ या टॉपिकचे आपण प्रश्न बघितलेत. ही सिरीज अशीच चालू राहण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लिंक शेअर करायची, लाईक करायचे आणि कमेंट सुद्धा करायचं कशी वाटली ही सिरीज. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील नवीन भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर आणि ऑल द बेस्ट.